बसमध्ये पाणी पित असताना एसटी चालकाचा ताबा सुटल्याने आज दुपारी वाघवाडीजवळ मोठा अपघात झाला। सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र अंदाजे 20 ते 25 प्रवासी जखमी झाले। अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पसार झाला। इस्लामपूर आगाराची कडोली मार्गे जाणारी बस आज दुपारी 1:30 वाजण्याच्या सुमारास वाघवाडीजवळील ND पाटील शुगर कारखान्याच्या परिसरातून जात असताना चालक हनुमंत यशवंत घोरपडे वय 53 बहादूरवाडी तालुका वाळवा हा गाडीतच पाणी पित होता। त्याचवेळी बस भरधाव असल्याने त्याचा बसवरील ताबा सुटला आणि बस रस्त्याच्या कडेला जाऊन एका झाडावर आदळली। बसमधील प्रवासी घाबरून गेले होते। अपघातानंतर बस एका बाजूला कललेली होती। समोरील झाडाला धडक झाल्यामुळे बस पूर्णपणे उलटली नाही आणि मोठा अनर्थ टळला। मात्र दरवाजा खाली गेल्यामुळे प्रवाशांना बाहेर पडण्यात अडचणी आल्या। रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांनी खिडक्या फोडून प्रवाशांना बाहेर काढले। या दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संजय हारगुडे व त्यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली। किरकोळ जखमींना उपचारासाठी इस्पितळात दाखल करण्यात आले। बसचे पुढील भागाचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे 1 लाख रुपयाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे। या प्रकरणी प्रवासी रेणुका तुषार नलवडे वय 24 राहणार वाडे तालुका वाळवा जिल्हा सातारा यांनी इस्लामपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून चालक हनुमंत घोरपडे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे।